यानंतर भाजपच्या गोटातून एक अत्यंत महत्त्वाची बातमी येते। भाजपच्या कोअर कमिटीच्या रात्रीच्या बैठकीमधील इनसाइड मुद्दे आता समोर आलेले आहेत। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नव्या योजनांची आखणी करण्यावर कालच्या बैठकीमध्ये चर्चा झाली आहे। युवा, महिला, शेतकरी, कामगार या घटकांसाठी विशेष योजना असाव्यात अशा प्रकारची चर्चा कालच्या बैठकीत झालेली आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनात नव्या योजनांची घोषणा होण्याची शक्यता देखील वर्तवली जाते आहे। मराठा ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याबाबत देखील या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती मिळते। भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत बावनकुळेंनी ही भूमिका मांडलेली आहे। फडणवीसांच्या सागर बंगल्यावर रात्री उशिरापर्यंत भाजपची मॅरेथॉन बैठक पार पडलेली आहे। या बैठकीला विनोद तावडे, बावनकुळे, चंद्रकांत पाटील, मुनगंटीवार यांच्यासह पंकजा मुंडे, आशिष शेलार आणि रावसाहेब दानवे देखील उपस्थित होते। भाजपच्या कालच्या बैठकीत नेमके कोणत्या मुद्द्यांवरती चर्चा झालेली आहे पाहूयात। विधानसभा निवडणुकीच्या रणनीती संदर्भात या बैठकीत चर्चा झाली आहे। युवा, महिला, शेतकरी, कामगार या घटकांसाठी विशेष योजना असाव्यात या संदर्भात देखील चर्चा झाली आहे। येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात नव्या योजनांची घोषणा होण्याची शक्यता आहे, ज्यावरती कालच्या बैठकीत चर्चा झाली आहे। मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न समन्वयातून सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी भूमिका देखील बावनकुळेंनी मांडली आहे। Thank you.